जय भीम मित्रांनो, आपण बघितलं तर नुकतंच कोणत्या तरी आध्यात्मिक आघाडीचे एक नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये तुम्ही त्यांना न्यूज चॅनलवरती बघता. ते तुषार भोसले नावाची जी एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने असं म्हटलं आहे की केवळ बाबासाहेबांचा वारसा सांगून कोणी बाबासाहेब होत नाही, तर त्यासाठी तुमचं कर्तृत्व काय, अशा प्रकारचं एक स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे. खरं म्हणजे मला त्यांचं हसायला येतं. ते ज्या वेळेला आध्यात्मिक गुरु म्हणून न्यूज चॅनलवरती येतात, तो न्यूज चॅनलचा जो अँकर आहे तो त्यांना थांबा 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 करत असतो. तरी पण हे जे महाशय आहेत ते काय थांबण्याची भूमिका घेत नाही. आणि आपण जर बघितलं तर आध्यात्मिक जे नेते असतात, आध्यात्मिक जे गुरु असतात, आध्यात्मिक ज्ञान सांगणारी जी व्यक्ती असते, तिच्या मनामध्ये किती विनम्रता असते. ती प्रत्येक व्यक्तीचा कसा रिस्पेक्ट करते, तिची बोलण्याची भाषा, तिची समजावण्याची भाषा, तिची ऐकून घेण्याची भाषा, किंवा त्या व्यक्तीचा जर आपण कार्यकाल बघितला तर खऱ्या अर्थानं तिचा जो कार्यकाल असतो तो देखील अतिशय लांबचा असतो. व्यक्ती ज्ञानी असते, अभ्यासू असते, किंवा व्यक्ती जे आहे तर आपण बघितलं ज्या व्यक्ती अध्यात्माचं नॉलेज घेतात त्या व्यक्ती नेहमीच एक दुसऱ्याचा रिस्पेक्ट करतात. पण तशा प्रकारचं एक अध्यात्म म्हणून त्यांना कोणी अशा प्रकारची पदवी दिली आहे हे फार मोठं प्रश्नचिन्हच आहे. बरं ठीक आहे, आपल्याला अशा प्रकारच्या या वक्तव्यांवरून किंवा अशा प्रकारची जी यांची स्टेटमेंट असतात त्यावरून तरी किमान समजतं की ही पाली भाषेमध्ये असं म्हटलं आहे की असे वनाचं बालानं, म्हणजे जे बालबुद्धी आहेत त्यांची बुद्धी विस्तारलेली नाही आहे, किंवा जे लहान मुलांसारखं बालमुलांसारखे जे वागतात किंवा अशा प्रकारची स्टेटमेंट करतात त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा ज्ञानाचा साठा नाही. अशा प्रकारच्या व्यक्तींना आध्यात्मिक गुरु म्हणून टी व्हीवरती अशा प्रकारचे एक अँकरिंग करण्यासाठी देणं किंवा आध्यात्मिक गुरु म्हणून बोलवणं ही अतिशय म्हणजे खेदाची गोष्ट वाटते. आज आपण बघितलं तर महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते अतिशय बावा आणि बुवामय झालेलं आहे. या बावा आणि बुवामय वातावरणामध्ये अशा प्रकारचे जे आध्यात्मिक गुरु आहे ते नेहमीच भारतीय संविधान असो, आंबेडकर परिवार असो, यांच्यावरती अशा प्रकारची जी स्टेटमेंट आहेत, आपली जी बालबुद्धी आहे, आपली जी न विस्तारलेली बुद्धी आहे, आपली जी कुरपट किंवा संकुचित जी वृत्ती आहे त्या वृत्तीतून अशा प्रकारची स्टेटमेंट देताना आपण बऱ्याच वेळा बघत असतो. काही वेळेला तर ते चकणे बाबा असतात, चकणे बुवा असतात, चकणे साधू असतात, अतिशय म्हणजे 60 क्रॉस केलेले भोंदू बाबा असतात. ते देखील अशा प्रकारची जी स्टेटमेंट आहे, गरळ आहे, ते ओकताना आपणाला बऱ्याच वेळेला दिसत असतात. आणि म्हणून या जे आध्यात्मिक गुरुची आघाडीचे जे प्रमुख आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की केवळ वारसा सांगून कोणी बाबासाहेब होत नाही, तर तुमचं कर्तृत्व काय. आता ह्यांना प्रकाश आंबेडकरांचं कर्तृत्व माहीत नाही, ज्यांच्या आजोबांनी या भारत देशाला एक लॉ अँड ऑर्डर दिलं, एक लिगली डॉक्युमेंट दिलं, ज्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून इथला SC असेल, ST असेल, OBC असेल, जो प्रत्येक माणूस या संविधानाच्या चौकटीमध्ये माणूस म्हणून बांधला गेला. त्या प्रत्येक माणसाला आज इथे शैक्षणिक असतील, नोकरीविषयक असतील, राजकीय असतील, सामाजिक असतील, न्याय आहे तो या संविधानाच्या डॉक्युमेंटच्या माध्यमातून दिला जातो. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की प्रकाश आंबेडकरांचं कर्तृत्व काय. आपण जर बघितलं तर खुद्द प्रकाश आंबेडकर जे आहेत ते बाबासाहेबांचे नातू तर आहेच, एवढा मोठा त्यांच्याकडे वारसा तर आहेच, एवढी मोठी ज्ञानाची संपत्ती लाभलेल्या व्यक्तीचा तो नातू आहे. एवढं पण त्यांना जर का सुचत नसेल, एवढं पण जर का त्यांना माहीत नसेल आणि ते विचारतात त्यांचं कर्तृत्व काय. स्वतः प्रकाशजी आंबेडकर जे आहेत त्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स जे सिद्धार्थ कॉलेज आहेत त्यामधून पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर याच कॉलेजमधून त्यांनी बॅचलर ऑफ लॉ कायद्याविषयक जो अभ्यास आहे
तो देखील पूर्ण केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या ज्या गरीब व्यक्ती आहेत, अशा प्रकारच्या ज्या या साधूंनी, या आध्यात्मिक आघाडीच्या माणसांनी ज्या माणसांना जातीच्या कोंडीमध्ये डांबून ठेवलेलं आहे, ज्या जातीच्या माध्यमातून ज्या लोकांवरती महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार होतात, त्या अन्याय आणि अत्याचार फोडणाऱ्या व्यक्तींना खऱ्या अर्थानं जर का कोणी न्याय देण्याची भाषा करत असतील, प्रत्यक्षात न्याय देण्याचं काम करत असतील, तर ते प्रकाशजी आंबेडकर आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे खऱ्या अर्थानं विचारांचा जो साठा आहे या नजरेने पाहतो. त्यांचा प्रत्येक क्षण, त्यांचा प्रत्येक आवाज, त्यांचं प्रत्येक ज्ञान हे नेहमीच बुलंद असतं. त्यांच्यासमोर भले महाराष्ट्रीयन जे मोठे राजकीय नेते आहेत ते पायघुड्या घालतात. कोणत्याही प्रकारचं एखादं स्टेटमेंट जर का बाळासाहेबांच्या तोंडामधून आलं तर त्यांना प्रत्युत्तर देताना अशा मोठ्या नेत्यांना नेहमीच घाम फुटतो. कारण बाळासाहेबांच्या पुढे बोलणं म्हणजे हे एका अभ्यासू व्यक्तिमत्वाचं काम असतं. आणि हे कालच्या आध्यात्मिक गुरूचे नेमकेच घोषित झालेले जे तुषारजी भोसले आहेत, ते म्हणतात की बाळासाहेबांचं कर्तृत्व काय. आपण जर बघितलं तर 1987-1988चा जो काळ होता, या काळामध्ये रिडल्स इन हिंदुझम नावाचं जे पुस्तक आहे, या पुस्तकावरती चिकित्सक वृत्ती जे आहे ते बाळासाहेबांनी निर्माण केलेले होते. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो गोंधळ उडालेला होता, जो संभ्रम निर्माण झालेला होता, किंवा या पुस्तकाच्या माध्यमातून स्वतः बाळासाहेबांनी खऱ्या अर्थानं लोकांच्या डोक्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश पाडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते प्रकाशजी आंबेडकर आहेत. आणि म्हणून या रिडल्स इन हिंदुझम या पुस्तकाच्या चिकित्सेमधून कित्येक जे परिवार आहेत, कित्येक ज्या जाती आहेत छोट्या छोट्या, त्या लोकांनी खऱ्या अर्थानं धर्मांतर किंवा खऱ्या अर्थानं बुद्धाचा जो हा धम्म आहे तो स्वीकारलेला आहे. आणि आज खऱ्या अर्थानं ही जी कुटुंब आहेत, आज खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी हा धम्म स्वीकारला ते या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये, या जगामध्ये आनंदाने नाचताना आज आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून अशा प्रकारची व्यक्ती जी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम करते, अशा प्रकारची व्यक्ती जी महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावावरती, धर्माच्या नावावरती होणारे जे अन्याय आहेत, अत्याचार आहेत, यांना कायद्याच्या माध्यमातून न्याय देण्याची भाषा जी व्यक्ती करते, त्या व्यक्तींना हे तुषारजी महाराज का कोणते तुषारजी भोसले आहेत ते विचारतात की बाळासाहेबांचं कर्तृत्व काय. खरं जर आपण बघितलं तर प्रकाशजी आंबेडकरांच्या नावामध्येच प्रकाश आहे. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा जो वैचारिक वारसा आहे तो पुढे न्यायचं काम जे आहे ते प्रकाशजी आंबेडकर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये करत आहेत. आपण जर बघितलं तर अकोल्यामध्ये त्यांनी स्वतः जो अकोला पॅटर्न आहे, या अकोला पॅटर्नमध्ये भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून जे छोटे छोटे गट होते त्यांना एकत्रित करण्याचं काम प्रकाशजी आंबेडकर यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर 1990 पासूनचा पुढचा जो काळ होता त्यामध्ये त्यांनी 3 वेळा खासदारकी जे आहे ती भूषवलेली आहे. आणि संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांमध्ये आपला जो हा महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे तो त्यांनी सभागृहामध्ये 3 वेळा मांडलेला आहे. आणि अशा प्रकारची वैचारिक व्यक्ती, अशा प्रकारचे अभ्यासू व्यक्ती महाराष्ट्रालाही पाहिले असताना, महाराष्ट्र बघत असताना, अशा प्रकारचे वैचारिक लढे, न्यायाचे लढे जे व्यक्ती लढत असताना अशा व्यक्तीला विचारणे की तुमचं कर्तृत्व काय, म्हणजे ही किती कमी किमतीची जी बुद्धी आहे ती हा महाराष्ट्र अशा प्रकारच्या स्टेटमेंटमधून बघत असतो. बरं ठीक आहे, प्रकाशजी आंबेडकरांचं काहीच कर्तृत्व नाही, मग तुमचं तरी कर्तृत्व काय. आपण जर बघितलं तर प्रकाशजी आंबेडकर यांनी काँग्रेस आणि वंचितच्या माध्यमातून RSSच्या मुख्यालयावरती 23 तारखेला जो काढलेला मोर्चा होता त्यावेळी हे दिलेलं स्टेटमेंट आहे. मग ह्या संस्थेनं दिलं काय, जी संस्था रजिस्टर नाही, ज्या संस्थेमध्ये महिलांना स्थान नाही, जी संस्था नेहमीच मुस्लिम द्वेष पसरवण्याचं काम करत असते, जी संस्था नेहमीच जी रजिस्टर नाही ती वेगवेगळ्या प्रकारचे संभ्रम देशामध्ये पसरवण्याचं काम करत असते, तिला प्रश्न विचारण्याची जर हिंमत कुणामध्ये असेल तर ती खऱ्या अर्थानं प्रकाशजी आंबेडकर यांच्याकडे आहे. महाराष्ट्रामध्ये बरेच सारे नेते आहे स्वयंघोषित पुरोगामी म्हणतात,
पण त्यांच्याकडे वैचारिक अशा प्रकारचा वारसा नाही आहे. आणि तो खऱ्या अर्थानं वारसा पुरोगामी म्हणून कोणाकडे असेल, ज्यांच्या रक्ताने त्यांना दिलेला असेल, ते प्रकाशजी आंबेडकर हे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कर्तृत्व करतात, करत राहतील. आणि येणारा काल जो आहे तो त्यांचाच असेल. आणि म्हणून तुम्ही काय दिलं लोकांना, तुमचं काय कर्तृत्व? तुम्ही लोकांना जातीमध्ये डांबलं, तुम्ही लोकांना 4 वर्णांमध्ये डांबलं. खालच्या सिडीचा माणूस जो आहे तो वरच्या सिडीवरती जाऊ शकत नाही, अशा प्रकारचे एक कोमठाणा तुम्ही निर्माण केला. आणि खऱ्या अर्थानं इथल्या जातींमध्ये द्वेष, जातींच्या मनामधला जो द्वेष आहे तो निर्माण करण्याचं कर्तृत्व तुम्ही केलं. आणि म्हणून याला वाचा फोडण्याचं काम नेहमीच प्रकाशजी आंबेडकर करत असतात. आपण बघितलं तर 2018 भीमा कोरेगाव ज्या ठिकाणी ऐतिहासिक एक जे युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये ब्रिटिशांकडून जे महार होते, हे महार योद्धे लढले गेले. लढाईच्या आधी त्यांनी विचारलं की तुमच्या या पेशवाईमध्ये आमचं स्थान काय असेल. त्यावेळी त्यांना हीनपणाची जी वागणूक दिली गेली आणि त्याचाच राग जो आहे तो त्यांनी भीमा कोरेगावच्या या लढाईमध्ये कसा दाखवला, त्या आपण संपूर्ण इतिहास आपणाला माहीत आहे. आणि त्या जो भीमा कोरेगावचा जो विजयस्तंभ आहे त्याला ज्या वेळी वंदना होते त्यावेळी अशा प्रकारचे जे भामटे आहेत, अशा प्रकारचे जे खोटे बुरखे घेऊन हिंदुत्वाचा द्वेष पसरवणारे जे लोक आहेत, ते छुप्या पद्धतीनं अशा लोकांवरती जी न्यायाची भाषा करतात, जी समतेची भाषा करतात, जी इक्वॅलिटीची भाषा करतात, अशा लोकांवरती छुप्या पद्धतीने दगड फेकणे, त्यांच्या गाड्या फोडणे. आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये जर का या स्थितीला तोंड द्यायचं काम कोणी केलं असेल तर ते प्रकाशजी आंबेडकर. अशा या एका नेत्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याची जी ताकद आहे ती या तुषारजी भाऊंना कधी दिसली नाही. आणि ते विचारतात की प्रकाश आंबेडकरांचं कर्तृत्व काय. आणि म्हणून तुषारजींना मला सांगायचं आहे, तुमचं जे हे खोटं बेगडी जे हिंदुत्व आहे ते आता प्रत्येक जो हा तरुण आहे तो ओळखतो. खऱ्या अर्थात इथे तरुणांना रोजगाराची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, चांगल्या दवाखान्यांची गरज आहे. पण ते तुम्ही नाही करणार. तुम्ही खऱ्या अर्थाने जे 4 वर्ण आहेत, जे जातीची द्वेषमूलक जी विषमता आहे ती पेरण्याचं काम कराल. आणि कित्येक वर्ष तुम्ही केलेलं आहे. तुम्ही टी व्हीवरती आल्यानंतर केवळ बोंबटत राहाल. आध्यात्मिक आहात ना तुम्ही, थांबा म्हटल्यावर पण तुम्ही थांबणार नाही. आणि खऱ्या अर्थानं हे जे आध्यात्मिक बन आहे ते महाराष्ट्र ओळखतो. केवळ मंदिरांच्या आतमध्ये बसून अशा प्रकारे बहुजन वर्गाला लुटणं आणि एक वैचारिक सलोखा, वैचारिक कर्तृत्व दाखवणं, अशा प्रकारची भाषा करणं महाराष्ट्रामध्ये शोभत नाही. कृपया प्रकाशजी आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत, विचारांचा वारसा आहेच, पण अशा प्रकारचा नातू ज्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं, ज्या बाबासाहेबांनी इथे रिडल्स अँड हिंदुझम हे पुस्तक लिहिलं, ज्या बाबासाहेबांनी भारतीय संविधान या देशाला दिलं, ज्या बाबासाहेबांनी इथली जातीची द्वेषमूलक जी विषमता आहे ते 22 प्रतिज्ञांच्या माध्यमातून फेकून दिली, गाडून टाकले, त्याच बाबासाहेबांचे नातू म्हणून प्रकाशजी आंबेडकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस तर आहेच, पण त्यांनी स्वतःचं असं अस्तित्व जे आहे ते या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून जो आंबेडकरी घराण्यावरती जो प्रकाशजी आंबेडकर असेल किंवा आंबेडकरी घराण्यामधले प्रत्येक व्यक्ती असेल, त्याच्यावर जर का अशा प्रकारची कोण टीका करत असेल तर हा जो महाराष्ट्र आहे तो त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं इथल्या प्रत्येक व्यवस्थेला जर का न्याय, समता, इक्वॅलिटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटीची जर का भाषा कोण खऱ्या अर्थानं देऊ शकतं तर ते आंबेडकर घराणं आहे. ते बाबासाहेबांचे खरे वारसदार आहेत. केवळ अशा प्रकारचे स्टेटमेंटनी नव्हे तर खऱ्या अर्थानं वैचारिक वारसदार. खऱ्या अर्थानं ते आपल्या बाबांचा जो हा वैचारिक वारसा आहे तो पुढे न्यायचं काम करत असतात. त्यांना जर का अशा प्रकारची लाचारी पत्करायची असेल तर आज देशाच्या कुठल्याच कोपऱ्यात ते कधीच जाऊन बसले असते. पण खऱ्या अर्थानं विचारांचे जे वारसदार असतात ते अशा लाचलुचपत कुणीतरी असं आध्यात्मिक म्हणून पुढे केलेल्या भुरट्या जागेवरती कधी धावून जात नसतात.
ते स्वतःचं जे अस्तित्व आहे, कर्तृत्व आहे, ते खऱ्या अर्थानं स्वतः उभे करतात. त्याला फार तर थोडा वेळ लागेल, पण सत्य कधी हारत नसतं. आणि म्हणून आधी अभ्यास करा, अध्यात्म काय असतं हे जरा डोकावा, आतमध्ये डोकावून पहा, स्वतःच्या श्वासावरती एकदा नियंत्रण ठेवून बघा आणि आतमध्ये चाललेल्या, शरीराच्या आतमध्ये चाललेल्या ज्या घडामोडी आहेत त्या जरा आधी निरखून पहा. त्यानंतर एक आध्यात्मिक गुरु, आध्यात्मिक प्रमुख म्हणून समाजापुढे या. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. सर्वांना जय भीम करतो. आंबेडकरी परिवारावरती मानाचा, सन्मानाचा जय भीम करतो आणि या व्हिडिओतून तुम्हाला रजा येतो. जय भीम.